नमस्कार. आज आपण आलो आहे जाधवगडी पाहण्यासाठी, जे येते चिखली या गावामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. आतमध्ये रेस्टोरेशनचं काम चालू आहे, मोठं संग्रहालय होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला जास्त काही फिरता येत नाही, परंतु खूप सुंदर गडी आहे, छोटेखानी गडी आहे, नक्की करण्याजोगी आहे. जाधवगडी आळंदी देहू मार्गावर इंद्रायणी नदीकाठी वसलेले चिखली एक गाव. ह्या गावात ऐतिहासिक वास्तू म्हणजे चिखली गावाची ही गडी, ती आज आपण पाहणार आहे. अतिशय सुंदर आणि भक्कम असणारी गडी ही आज आपण पाहणार आहे. पिंपरी चिंचवड या शहरापासून साधारण हे अंतर 8 किलोमीटर आहे. गावात आल्यानंतर जाधवगडी अशी चौकशी केल्यानंतर आपणाला गडीपर्यंत सहज पोहोचता येते. अतिशय भक्कम असणारी ही गडी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत ही गडी येते. त्याच्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी आपणाला खाजगी वाहने व सार्वजनिक वाहन उपलब्ध आहेत. गावात जाधवगडी प्रसिद्ध असल्याने सहजपणे पोहोचता येते. चौकोनी आकाराची गडी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असून गडीच्या 4 टोकाला 4 भक्कम असे बुरुज पाहायला भेटतात. गडीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून त्यावर दुमजली सज्जा आहे. गडीच्या दरवाजाच्या दर्शनी भागात 2 बाजूस 2 कोरीव शरभ कोरलेली असून त्यावरील भागात 3 कमलपुष्प कोरलेले आहेत. तटबंदीचे फांजीपर्यंत बांधकाम घडीव दगडात केलेले असून त्यावरील सज्जा व इतर बांधकाम विटांनी केलेले आहे. गडीचा मुख्य लाकडी दरवाजा आजही सुस्थितीत असून त्यास लहान दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर तटाला लागून दोन्ही बाजूस वरील बाजूस सज्जा जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दर्शनी भागात असलेल्या दोन्ही बुरुजावर नव्याने खोल्या बांधल्या आहेत. गडीच्या मध्यभागी असलेल्या वास्तू आज नष्ट झाल्या असून या वास्तूच्या आत काही भूमिगत वास्तू आहेत. त्यातील एक वास्तू म्हणजे या वाड्याच्या आत असलेले तळघर व दुसरे नदीकाठी बाहेर जाणारा भुयारी मार्ग. पूर्वी या वाटेचा वापर नदीकाठी पाणी आणण्यासाठी व प्रसंगी निसटण्यास केला जात असावा. गडीपासून नदी केवळ 400 फूट अंतरावर असल्याने शक्य होत असावे. गडीच्या अंतर्गत भागात काहीच अवशेष नसल्याने आपली गडफेरी 15 मिनिटात पूर्ण होते. चिखली येथील गडीवाजा हा वाडा सहदेवजी उर्फ देवजी पाटील तापकीर यांनी 1731च्या सुमारास बांधला. त्यांचे बंधू बरवाजी पाटील हे चरोलीच्या वाड्यात राहत असत. छत्रपती शाहू महाराजांचे सरदार सुभेदार पिलाजी जाधवराव यांचे पुत्र सटवाजी जाधवराव यांचा विवाह देवजी पाटील तापकीर यांच्या कन्येसोबत इसवी सन 1753 या वाड्यात झाला. कालांतराने या वाड्याची नीट देखभाल होत असल्याने तो 1845 ग्वालियरचे सरदार जाधवराव यांच्याकडे गेला.
पुढे वाड्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे इमारतींची पडझड झाली. नक्षीकाम केलेले खांब, तुळ्या, महिरपी व अन्य लाकूडकाम केलेल्या वास्तू वाड्यातून नाहीशा झाल्या. वाड्याचा उपयोग गैरकामासाठी होऊ लागला. तापकीरांचे आप्त डॉक्टर अमरसिंह जाधवराव यांचे ऐतिहासिक वास्तूंवर प्रेम असून त्यांनी स्वतः जाधववाडी येथे असलेल्या त्यांच्या पूर्वजांच्या वास्तूंचे संवर्धन केलेले आहे. ग्वाल्हेरचे जाधवराव सरदार जाधव हे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. 1995 त्यांनी ही गडी त्यांच्याकडून विकत घेतली. असा हा ऐतिहासिक या गडीचा इतिहास आहे. आपण चिंचवडमध्ये गेल्यानंतर या गडीला निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती.